कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सापडली आई। म्हणे आंघोळीला चला आता, खूप उशीर झाला। सापडली अगं बाई, हो का? कुठे कुठे सापडली? तिथे गवतातच पडली होती। बरं झालं बाई सापडली। आधी ना बाबांना नेऊन दाखव, म्हणजे काय त्यांना उगीच टेन्शन आलं होतं ते अपशकुन वगैरे। जा त्यांना दाखव। तुझ्यासोबत राहून ना बाबा तुझ्यासारखेच होत चालले। ती अंगठी घाल आधी बोटात। म्हणी अगं बाई, अवनी। हा बोला। नमस्कार काकू। काकू तुम्हाला जरा ऑड वाटेल हो, पण आमची इरावती आहे ना, म्हणजे आकाश भाऊजींची पहिली बायको, तिचे आई वडील आलेत। त्यांना ना वसुंधराला भेटायचं होतं। नाही म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं? का भेटायचं त्यांना? सहजच ना? नाही तसं काही बोलले नाही ते, पण मला वाटतं त्यांना ना उत्सुकता असावी की त्यांच्या मुलीची जागा कोणी घेतलीये, मुलगी कोण आहे, कशी आहे, आणि मुळात म्हणजे आपल्या नातींना जीव लावेल की नाही हे सगळं त्यांना चेक करायचं असेल ना, म्हणून त्यांना वसुंधराला भेटायचं असेल। म्हणजे वसूची परीक्षाच घ्यायला येतात तर? नाही हो काकू, परीक्षा वगैरे नाही, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका। आले तेव्हा ते जरा चिडले होते, पण आता राग निवळलाय त्यांचा। का चिडले होते ते दोघं? अहो नाही, चिडले म्हणजे रुसले होते। कसं झालं ना, इरावती गेल्यानंतर सुद्धा आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहे, आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आकाश भाऊजींचा स्वभाव, ते नाती खूप चांगल्या पद्धतीने जपतात। अहो इरावती गेल्यानंतर सुद्धा आकाश भाऊजींनी सासरच्या मंडळीला कधी परक केलं नाही हो। पण आमच्याकडनं आकाश भाऊजींच्या साखरपुड्याबद्दल सांगायचं तेवढं राहून गेलो, म्हणून चिडले होते ते। हो का? थोड्या वेळात आकाश भाऊजी त्यांना तिकडे घेऊन येतील, म्हणजे कसं ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना असावी म्हणून मी हा फोन केला होता। काळजी करू नका, चांगली माणसं आहेत ती। बरं, मी करते तयारी। चालेल, ठेवते। माझा बाबा कुठून येणार? इथून येथून? एक काम करतो, अक्कर बक्कर बम्बे बो 80 90 पूरे 100 से निकला धागा, चोर निकल के भागा। इथून माझा बाबा येणार, माझा बाबा येणार, मीच माझ्या बाबाला भेटणार। माझा बाबा कुठे राहिला बाबा? आई बाबा, हे वसुंधराचं घर। घर तर छान दिसतंय। एकदम टुमदार, निगराणी चांगली राखलेली दिसतेय। वसुंधराच्या हाताला बरकत आहे वाटतं। नाही म्हणजे एवढ्या उन्हाळ्यात पण झाडं टवटवीत दिसतायत। त्यांची नर्सरी आहे, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, झाडांबद्दल खूप माहिती आहे त्यांना। चला तर मग भेटूया तुमच्या वसुंधरेला। हो, पण मन निर्मळ ठेवून त्या मुलीला भेट। आपल्यासाठी आपल्या मुलीची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही, पण त्यात तिची काय चूक? ती तिच्या भविष्याचा विचार करणारच ना, आणि उगाचच परीक्षा घेतल्यासारखे प्रश्न विचारू नकोस तिला। नाही, काही काळजी करू नका। मी असे काही एक प्रश्न विचारणार नाही तिला, पण माझ्या नातींची कोण काळजी करणार आहे, कोण सांभाळ करणार आहे त्यांचा? ती मुलगी कशी हे नको का बघायला? नाही म्हणजे वाईट नका वाटून घेऊ आकाशराव। साखरपुडा होण्याआधी आम्हाला तिची भेट घालून दिली असती तर बरं झालं असतं। सॉरी आई, पण आई बाबांनी इतक्या घाईत मुहूर्त काढला की वेळच मिळाला नाही। तुम्ही प्लीज आज जा, मी इथेच थांबतो। का तुम्ही काही येत नाही आत? ते मी तुमच्यामुळे पहिल्यांदा आज पोलिसांनी माझ्या हातात बेड्या घातल्या। तुमच्यामुळे पहिल्यांदा पोलिसांच्या गाडीत बसले मी। मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये।
एक दोन इम्पॉर्टंट कॉल करायचे आहेत मला. तुम्ही वा पुढे. मी अहो पण आम्ही असं डायरेक्ट कसं आज जाऊ? नाही, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही येणार आहे हे मी त्यांना आधीच कळवलंय. आणि जरा महत्वाची कामं आहेत म्हणून आम्ही आहोत. पाणी. सुंदर आहे मुलगी, आमच्या हिरापेक्षाही जास्त. आमच्या हिराला बघितलंय का तुम्ही? म्हणजे तिचे केस ना असे लांब सडक. अगं राहू देत, इरा आता आपल्यात नाहीये, पण वसुंधरा आहे ना. नाही म्हणजे मी खूप वावत गेले. दोघींची तुलना नाही करायची मला. आमच्या नातींना आई मिळते हीच खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला तर तूच आता आमच्या मुलीसारखी आहेस. अहो असं काय म्हणताय? असं म्हणून इरावती ताईंच्या आठवणींची किंमत नका कमी करू. मला त्यांची जागा घ्यायची अजिबात इच्छा नाही. मला कल्पना आहे त्या असतील तेव्हा त्यांनी आकाशना, चिन्मयी, मृण्मयी आणि अख्ख्या ठाकूर कुटुंबाला भरभरून माया, भरभरून प्रेम दिलं असेल. उगाच नाही हे इतके वर्ष दुसरं लग्न न करता राहिले. माझ्या मनात इराताईंसाठी आदरच आहे. खरं सांगायचं तर मला त्या घरात स्वतःची वेगळी एक छोटीशी अशी जागा निर्माण करायची. किती छान बोलतेस पोरी, एकदम परखड, पण कोणालाही दुखावणार नाही असं. या बाबतीत आमच्या इरापेक्षाही तू खूप वेगळी आहेस. तिला तिची मतं कधी मांडताच नाही आली. मला ओरडलात ना, आणि आता स्वतः मात्र इरा इरा करताय. कसं आहे ना, आपलं मन आपल्या हातात नसतं तेव्हा तुलना होणारच ना. नाही पण तुलना नाहीच करायची आम्हाला. तू जशी आहेस ना वसुंधरा, तसं आपलंसं करायचंय तुला. पण बघ ना, जगाचा न्याय काय. आकाशावांना नवीन बायको मिळणार, चिनू मनूला आई मिळणार, मग आम्हाला नाही का मुलगी मिळणार? मग आम्हीच का आमच्या मुलीच्या प्रेमापासून वंचित राहायचं? म्हणूनच आम्ही ठरवलं आजपासून तूच आमची मुलगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.